नव्हतं जाता आलं. जीवनात यश मिळवताना मी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो, यामुळे माझं कोणतं नुकसान झालं? आणि आजही महाराष्ट्रामधली कर्तृत्वान अनेक माणसं मला सांगता येतील ती जिल्हा परिषदेच्या शाळेतनंच बाहेर आलेली आहेत. म्हणजे एखाद्याचं भवितव्य शाळा शिकत नाही, शिकतात मुलं, म्हणून फी देणाऱ्या शाळा तेवढ्या चांगल्या असं मानणं पण चुकीचं आहे. पण आज एक गोष्ट खरी आहे की 21व्या शतकाला अभिप्रेत असलेलं शिक्षण देताना आज श्रीमंतांच्या मुलांना दिलं जाणारं शिक्षण आणि गरिबांच्या मुलाला दिलं जाणारं शिक्षण यामध्ये तफावत पडत चाललेली आहे. आम्ही कधीतरी हाही प्रश्न विचारण्याची आवश्यकता आहे. मी अनेक वेळा हे प्रश्न उपस्थित केलेत. आज पुण्यामध्ये काही शाळा आहेत तिची वर्षाची फी प्राथमिक शाळेची वर्षाला 1,10,000 रुपये आहे. आम्ही जिल्हा परिषदेच्या आमच्या मुलावर 2800 रुपये खर्च करतोय. आता एका शाळेवर एक पालक 1,10,000 रुपये खर्च करतोय आणि दुसऱ्या शाळेवर सरकार फक्त 2800 रुपये खर्च करत असेल तर मग तफावत का बघावी? आम्ही शासनाने अंतर्मुख व्हायची आवश्यकता आहे आणि गरिबांच्या मुलांना सुद्धा दर्जेदार शिक्षण देण्याच्या दृष्टीने आम्ही गुणवत्तेचे शिक्षक नेमणं, शाळा चांगल्या करणं हे आमचं असलं तर ते जिल्हा परिषदांचं अपयश नाही, शाळांचं अपयश नाही, आमच्या सिस्टीमचं अपयश आहे. सरकारचं, केंद्र सरकारच्या धोरणाचा तो परिणाम आहे. आज गावामध्ये गेलं तरी सुद्धा लोकांच्या मागण्या वेगळ्या आहेत. आम्ही गावात गेलो तर लोक रस्ता मागतायत, वॉटर सप्लाय स्कीम मागतायत, पण पडत असलेली शाळा दुरुस्त करून द्या ही मागणी क्वचित येते. आता कुठेतरी लोकांनी सुद्धा शिक्षणाकडे बघायचा दृष्टिकोन बदलायची आवश्यकता आहे. रस्त्यावरचा खड्डा कधीही मुजवता येईल, पाणी कधीही स्कीम पूर्ण करता येईल, पण लहान वयातच मुलांच्या जीवनामध्ये खड्डा पडला तर ते मुजवणारं सिमेंट अजून कुणीच तयार केलं नाही. आणि म्हणून